नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, इथं माझ्याकडे बघा हा जुना स्कर्ट आहे, माझ्या मुलीचा आहे। तिला एकदम छोटा झाला आहे, तिने जास्त वापरलेला वगैरे नाही आहे, पण जुनाच आहे। तर त्याचाच उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तिथं बघा सर्वात अगोदर मी हे जॉईंटपासून कट करून घेते, म्हणजे आपल्याला सारखं सेम कापड भेटेल। कारण मी 3 अस्तर पण आहेत। तर आता मी कट करून घेते आणि दाखवते तुम्हाला। सेम त्याच पद्धतीने आपण अस्तर पण कट करून घ्यायचं त्याच्यातलं। म्हणजे 3 अस्तर आहेत बघा, सॉरी 3 नाही 2 अस्तर आणि एक मेन फॅब्रिक आहे, असे 3 आहेत। आता याच्यावरचं इलास्टिक वगैरे आपण साईडने कट करून घेऊ। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल काय बनवलं ते। थोडंसं जाड असल्यामुळं लवकर कट होत नाही। इथं बघा आता मी असे पकडून सारखं आहे आणि आपल्याला बघा सेम असे सारखं असं आयताकृती कापड कट करून घ्यायचं आहे। बघा एक असं मस्तपैकी पीस तयार झाला आहे। सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पीस आपण कट करून घेऊ। हा स्कर्ट दुसऱ्या डिझाईनचा होता बघा कसा होता। तर सारखे आपण 2 पीस कट करून घेतलेले आहे। इथं बघा तिथं अस्तर घेतलेलं आहे, ते आतमध्ये थोडंसं त्याला प्रेस करून घेते, कारण थोडंसं गोळा वगैरे झालं होतं म्हणून थोडंसं प्रेस करून घेतलं। तर आता इथं आपण बघा 4 फोल्ड करायचे आहे अस्तरचे। आणि सर्वात अगोदर बघा आपल्याला थोडंसं सारखं करून घ्यायचं दोन्ही पण साईडली। इथं आपण 10 इंच उंची घेणार आहे आणि वरून बघा थोडंसं सारखं करून घ्यायचं। आता इथं आपण टाकायचं आहे गळा रुंदी। तर गळा इथं मी 2 घेतलेला आहे, कारण मला पाठीमागून चेन लावायची आहे। तुम्ही जर चेन नसून लावणार तर तुम्ही 2 घ्या। बघा इथं 3चं शोल्डर आणि 4चा मुंडा घेतलेला आहे। इथं बघा मी 5 घेतलेला आहे छाती, जास्त नाही, फक्त 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं मी, कारण 5 पण राहत नाही खूप 1 वर्ष मुलीचं म्हणजे खूप छोटं असतं, पण मी 5 ठेवलेला आहे, थोडंसं लूजच ठेवलेला आहे। सरळ आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे, कारण लहान मुलींचं वरचं छातीकडचा भाग आणि कमरेकडचा भाग सेम असतो। इथं बघा थोडासा मुंड्यामध्ये गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। आता या ठिकाणी बघा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग वेगवेगळा करायचा आहे। पुढच्या भागात थोडासा अजून पुन्हा एक गोल शेप देऊन घ्यायचा। इथं बघा आता शेप देऊन झाला आहे, पुढच्या भागाला पण गोल। आता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आपला तयार झाला आहे। त्या पद्धतीने बघा इथं आपल्याला एक शेप आखून घ्यायचा आहे, मुंड्यापासून थोडासा वरती गळ्यापर्यंत असा तिरकस। आता वरच्या भागाला आपण काय करणार आहे, तिथं बघा माझ्याकडे नेटचं कापड आहे ग्रीन कलरचं, आणि ते स्कर्टला पण म्हणजे मॅचिंग आहेत म्हणून ते घेतलं मी। तर वरच्या भागाची बघा आपल्याला ठेवून अशी कटिंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा नेटची पण मी कटिंग करून घेतली आहे। तुमच्याकडे जर नेट नसेल तर तुम्ही हाय ते आपलं मेन कापड तेच वापरलं तरी चालेल, पण याची डिझाईन खूप छान दिसते नेटचे ना। आता इथं बघा आपलं नेट कट झालेला आहे। आता त्याच्या खालचा जो भाग आहे आपण तो आता कट करून घेऊ उरलेला। हे बघा असा शेप आला आहे त्याचा। आता पाठीमागचा भाग आपण कट करून घेऊ। पुढचा बघा दोन्ही पण भाग कट झालेले आहे, दोन्ही पण पार्ट। आता हा पाठीमागचा भाग आहे तो पण मेन कापडावर ठेवून सारखा असा कट करून घेऊ आपण।
1.5 ते 2 वर्षाच्या मुली ते 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी खूप छान असा फ्रॉक तयार होणार आहेत. नक्की बघा व्हिडिओ. 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीपर्यंत सहज येईल हा फ्रॉक. बघा आता आपले पार्ट बघा रेडी झालेले आहेत. आता आपण गळे कट करून घ्यायचे आहे याचे, पाठीमागचा आणि पुढचा. बघा आता पुढच्या भागावरती आपण गळा कट करून घेऊ. गळा आपल्याला पाहिजे तेवढा आपण हे करायचा आहे. इथं गळा रुंदी टाकायची आहे वरती आणि उंची गळ्याची आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त घ्यायची. तर मी 3 घेतलेले आहेत. गोल शेप देऊन घ्यायचा आहे. व्हाईट कापड असल्यामुळे थोडंसं अंधकसारखं दिसत आहे. इथं बघा मेन कापड आणि नेटचं कापड दोन्ही पण आपण कट करून घेतलेलं आहे. खालती 1 इंच असं थोडंसं कापड उरलेलं आहे, कारण आपण पलटीसाठी आणि शिलाईसाठी ते पण लागेल. त्यामुळे गळा कट करताना थोडासा व्यवस्थित कट करा. आता इथं पाठीमागचा गळा आपण कट करून घेऊ. इथं पाठीमागचा गळा सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. गळा रुंदी मी इथं 1.5 घेतलेले आहेत आणि उंची घेतलेली आहे 3.5 इंच, कारण शिलाईमध्ये पण अर्धा इंच जाईल. तर खालती आपण चेन लावायची आहे म्हणून बघा 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं मध्य सेंटरमधून. इथं बघा 2 सेंटरमध्ये कट झालेलं आहे ते अस्तर. तर आता शिवायला दाखवते तुम्हाला मी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता आपण नेट आणि अस्तर घेतलेलं आहे. तर खालती नेट ठेवलेला आहे आणि वरतून अस्तर घेतलेला आहे. अशी आपल्या गळ्याला शिलाई मारून घ्यायची आणि ज्याप्रमाणे आपण ब्लाऊजचे गळे पलटी करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे.
ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं बघा ते अस्तर होतं मध्ये उरलेलं बघा, कारण 3 अस्तर होते तिथले, ते अस्तर घेतलेलं आहे. ते थोडंसं जाडसारखं होतं ते, त्याचे बघा सेंटरमध्ये 2 कट केले आहेत. याची रुंदी साधारण 28 इंच असेल, 27 ते 28 इंच रुंदी आहे. आणि आपली जी उंची आहे ती आपल्या मेन अस्तरपेक्षा कमी घ्यायची आपण 2-3 इंच. आता आपण अस्तरला हा मेन कापड आहे तो जोडून घेणार आहोत. मेन कापड जोडल्यानंतर आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्या प्लेट्स
बघा एक नेटच्या कापडाचं बघा मस्तपैकी एक फूल बनवून घेतलेलं आहे आणि मध्ये त्याला बटन पण लावलं आहे त्याच कापडाचं. आणि बटन आता ते बघा मी शिवून घेते फूल वगैरे मस्तपैकी. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप सुंदर असा आपला फ्रॉक बघा रेडीमेड सारखा एकदम तयार झाला आहे. धन्यवाद. भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.